नमस्कार. नमस्कार. आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे नवी मुंबई भागात म्हणजे कोपरखैरी. आणि यंदा 2026 मधलं जे मागी गणेश उत्सव आहे ते नवी मुंबई खूप वेगळ्या आणि एका अनोख्या पद्धतीत साजरा होणार आहे. आणि जे आपले केसरी प्रतिष्ठान आहे म्हणजे कोपरखैरणीचं गणेश उत्सव, मागी गणेश उत्सव, तर त्यांचं यंदा दुसरं वर्ष आहे. आणि एक काहीतरी वेगळं तुम्हाला सर्वांना नक्की बघायला मिळेल. आज आपण आलेलो आहे आखणी शूट करायला. म्हणजेच आपल्या केसरी प्रतिष्ठानचा जो बाप्पा आहे आपला, आज त्या बाप्पाची आखणी शूट होणार आहे. आणि आखणी करणारे कोणी नाही तर आपल्या सर्वांचे लाडके म्हणजेच प्रशांत दादा आणि आपले सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजे अरुण दत्ते, आपला लाडका दादा. आणि आज सगळे देखील इथे असणार आहे. त्याच्यानंतर आपले जे डायमंड वर्क करणारे म्हणजे योगेश दादा, आज ते देखील इथे आहेत. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये बऱ्यापैकी सगळी काही धमाल, मजा, मस्ती, गंमत, आखणी मुळात मेन विषय आपला आणि इतक्यादी तुम्ही विषय सगळे बघाल. हा पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघा, मध्ये कुठे स्किप वगैरे करू नका. आणि त्याचबरोबर चॅनलवर नक्की नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, थोडंसं प्रेम दाखवा. आणि आता आपण न वेळ घालवता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया, कारण खूप मोठा ब्लॉग होणार आहे. तर मी विनंती करेन तुम्हाला सर्वांना थोडासा वेळ घ्या आणि पूर्ण ब्लॉग बघा. बघण्यासारखी गोष्ट आहे, कारण नक्की दिवाळी काय असते हे तुम्हाला सर्वांना केसरी प्रतिष्ठान दाखवणार आहे. तर चला मग आखणीच्या ब्लॉगला सुरुवात करूया. ते थांब असता नाही आधीपासून बघा.
मूर्ती तर खूप छान झाली आहे. तुम्ही काय बोलणार आज प्रशांत दादा आले तकनी करायला? प्रशांत दादाचा पहिलं वर्ष आहे आणि खूप उत्साहित होता तो. आणि आज त्याला आनंद वाटत असेल की आपण केशवपती यांची डोळे काढतो आणि जेवढा वेळ मिळेल नक्की तोच काढणार आहे डोळे. आणि आम्ही पण उत्सुक आहोत की मूर्ती म्हणजे मला तर दिसते की वन ऑफ द बेस्ट ऑफ 2026 म्हणजे 2026 ची एक सुपर मूर्ती इकडे घडलेली आहे. सो नमस्कार. आज आपण सर्वात सुप्रसिद्ध पॉडकास्ट आणि सगळे रील्स पॅटर्न सगळी जेवढीही गणेश उत्सवाबद्दल काही माहिती असते ती तुम्हा सर्वांना मिळते म्हणजेच माझ्या गणेशा या चॅनलवर, म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका चिराग. तर आज भाई आपल्यासोबत आहे आपल्या आखणीसाठी. तर आज तूच काय सांगशील, तुझा अनुभव कसा काय वाटतंय? सर्वप्रथम तू जो बोललास की सुप्रसिद्ध पॉडकास्ट, तर हे ऑडियन्सचं म्हणजे बोलताना जनतेचा प्रेम आहे जे त्यांनी माझ्यावर दाखवलेलं आहे आणि मूर्तिकारांनी आणि मंडळांनी हे दाखवलेला विश्वास पण इथपर्यंत मला पोचवलाय यांनी. तर सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि तुझाही आभार. तू पण खूप हार्डवर्किंग आहे बाई आणि खूप मेहनत घेतोय. तर नक्की एक दिवस रिझल्ट भेटेल. आणि इकडे आम्ही यखनीला पोचलोय आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि आज मेन म्हणजे तर आखणीसाठी फक्त मी आणि चिराग येतोय. So, बाकी इथे कोणी नाहीये. तो सस्पेन्सिव्ह हम लोग के पास है. तर भेटत पुढे. जय गणेश. तर अण्णा हैदराबादला अडकलाय. बस भेटत नाही ना फ्लाईट भेटते, गावाला अडकलाय म्हणून मी ते गन घेऊन बघू आहे. नाहीतर अण्णांनी नक्कीच केली असती. पण कसं आहे, मुळात लहानपणाचा जो अनुभव आहे आणि आपल्याला आलेली थोडीफार कला आहे त्याचा फायदा होतो. थोडी जिथे कमी तिथे आम्ही, ही म्हण आहे ती खरी आहे. त्याच्यामुळे जिथे कमी तिथे आपण काम करतो. जय गणेश दादा. आणि शेवटला कसं वी मिस यू अण्णा. मिस यू अण्णा, जल्दी आ. जे आर्टिस्टला जे लोक म्हणजे बोलतात ना की 2-4 माणसं ठेवतात कामासाठी आणि कधी माणसं आजारी पडली आणि अनअवेलेबल असली तर ते अडकतात, तर काय मेसेज देणार तुम्ही? मी एवढंच मेसेज देईल की गणपतीचं जे काही कलाकार काम करतात त्यांनी मुळात सर्व काही गोष्टी प्रथम जाणून स्वतः घेतल्या पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी थोडे काम असू दे पण स्वतःला पहिला आले पाहिजे. त्याच्यानंतर त्या क्षेत्रात आपण पडावं आणि ती कामाची सुरुवात करावी. कधी कुठे अडकल्यामुळे या कुठल्याही गोष्टी कुठले कारागीर कधी नसल्यामुळे स्वतः काम करायची कधी तयारी आपली असली पाहिजे आणि मुळात थोड्या ज्या गोष्टी झाल्या पाहिजे. जय गणेश. जय गणेश. तर येत नसतील प्लीज रोलिंग. कामं जर तुम्हाला येत नसतील तर त्यांचे पैसे वेळेत द्यावे जेणेकरून ते तुमच्या वेळेला येतील. टोमला होता की मुद्दा होता. त्यांच्यासाठी बोललो त्यांना समजला. तुमचं काय मत आहे दादा यावर? ही गोष्ट बरोबर आहे, कारण कुठलेही कलाकार आपल्याकडे काम करतात तर त्यांचे पैसे मुळात वेळेवरती देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना काही गोष्टी येत नाही किंवा शेडिंग किंवा डोळे किंवा वगैरे वगैरे, तर त्यांच्याकडे जे काय आर्टिस्ट कामाला येतात ते खूप मेहनती असतात, बऱ्याचशा ट्रॅव्हलिंग करून येतात आणि आपली पूर्ण कला त्याच्यात दाखवतात आणि त्या कलेमुळे त्या मूर्तिकाराचंही नाव होतं. त्याच्यामुळे त्यांचे परस्पर जे पैसे असतात ते मुळासकट जी काय रक्कम ठरली असेल त्यांनी ती दिली पाहिजे.
मध्ये कमी असो या जास्त बाकी बाप्पा आहे. यो माझे फेल होणार म्हणून मी पहिला फायबरचे बनवून मिळून ठेवलेले मला 100% ते फेल होणार म्हणून मी ते काढले आणि फायबरचे लावले. त्याला दुसऱ्याची फोन केला म्हटलं अरे तुझी ती चक्री काढली ना तो संतोष मामी मागतोय. तो कशाला मी तर काय म्हणून लालबागच्या राजाला माझ्याला काय जाऊ तो ठेव विचार त्याला लय घेतली त्याची म्हणतो अरे तो संतोषाला आल्या मागतोय चक्री मागतोय मग त्याची मित्रांची चक्री मस्त अशी लालबागच्या राजा ट्राय करायची म्हणतो. आणि एवढी घेतली ती चक्री एवढी फेकली या लोकांनी लातरी पहिल्या लोक लातरी उडवत एक चक्री घेऊन हवेत नाही. तुला माहित नाही लावण्य होईला नवीन आईला नाही होईला त्याचा हिरो मी कुठं होता तू बसला ना तिकडे बसलेला फेकतो ना आणि तिकडे प्रभा इथं बसलेला पण तो गेला आणि तू आला एवढी अरे तो लँड जवळ घेऊन आला तो असा गेला मी इथून आलो स्टेशन हा मग तो इथून आहे. नमस्कार. आज तुमच्या सर्वांचे लाडके आणि माझे देखील म्हणजेच आपला प्रशांत दादा. आणि आज आपण जसं मी सुरुवातीला म्हणालेलो की आपण आलो केसरी प्रतिष्ठान ज्यांचं यंदा दुसरं वर्ष आहे आणि नवीन वर्षाप्रमाणे अगदी मागी गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि प्रशांत दादा देखील तुम्हा सर्वांच्या समोर आहेत. तर आज दादाची पूर्ण आखणी बाप्पानी जी होती ती बऱ्यापैकी आपली पूर्ण झालेली आहे आणि एक सुंदर आणि सुरेख असं बाप्पाचं तेज देखील आलेलं आहे. आणि त्याचबरोबर दादा ती जी सिग्नेचर पॅटर्न आहे आखणीची तुम्ही बघतच असाल आणि अर्ध्यापैकी तुम्ही बघितली असेल. तर दादा तू 2 शब्द काय सांगशील? काय नाही, मी सर्वांना आमंत्रित करतो की केसरी प्रतिष्ठानमध्ये आपल्या बाप्पाचे जे लाडकं रूप आहे ते तुम्ही बघा. तिकडे की कलाकारांनी त्यांचं मन ओतून प्राण ओतून सर्व कला त्याच्या चरणी अर्पण करून काम केलेलं आहे. तर सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही या आणि बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्या. खरंच दादा खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून 2 शब्द बोलल्याबद्दल. आणि बाकी तुम्ही आमची धमाल मस्ती मजा वगैरे तुम्ही बघतच असाल. तर आता आपण थोडंसं पुढे वळूया. तर चला. तर मंडळी, जसा कालचा दिवस आपली सुरुवात झालेली तर त्याचप्रमाणे आज आपण बघणार आहे की आपल्या बाप्पाची कितपत तयारी झालेली आहे. आपला बाप्पा फुल थाटात माटात रेडी होतोय पूर्ण. आणि काल आपण ह्या ब्लॉगमध्ये आखणी बघत होतो आणि आता तोच दुसरा दिवस आजचा. तर आज आपण आज जाऊन बघणार आहे की प्रशांत दादांनी बाकीची आखणी कशी केली आहे. त्याच्यामध्ये जे आपले डायमंड आर्टिस्ट होते म्हणजे योगेश सुर्वे, तर दादांचं डायमंड वर्क बघणार आहे आपण आणि अरुण दादाला जाऊन भेटणार आहे. तर आता आज जाऊया, आपण सर्व काही बघूया. आणि मेन म्हणजे पाठची जी प्रभावळ आहे बाप्पाच्या मागची त्याला वेल्डिंग करणारे म्हणजे आपले सर्वांचे लाडके आणि खास अगदी म्हणजे अमीन भाई. तर ह्या सर्वांनी अख्ख्या गणपतीला एक वेगळं स्वरूप असं दिलंय कारण ह्या मूर्तीमध्ये प्रत्येकाचा खारीभर वाटा आहे. तर आता आपण न वेळ घालवता पटापट आज जाऊ, दादाला भेटूया. आणि आता प्रशांत दादांनी पूर्ण आखणी केलेली आहे. तर आता अमीन भाई आणि प्रशांत दादा हे दोघेही गेले. तर आता आपण दादाला भेटूया आज जाऊन. योगेश दादाला देखील आपण भेटलो. तर आता आज जाऊया पहिलं आणि बाप्पाचं एक सुंदर असं रूप बघूया. तर मग चला.
नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत म्हणजेच आपले डायमंड आर्टिस्ट म्हणजे योगेश दादा आणि आकाश दादा. तर आज ह्या दोघांना आपण विचारू की ते लोक आलेले नवी मुंबई भागात म्हणजेच कोपरखैरणे, इकडचं जे कोपरखैरणे म्हणजेच आपलं केसरी प्रतिष्ठान. आज त्या बाप्पाचं फायनल स्वरूप आपण सर्व बघणार आहात. कारण काल मी बऱ्यापैकी तुम्हाला सर्वांनी बघितलं सुरुवातीला ब्लॉग मध्ये की आपण आखणी बघत होतो. तर आता आपण ऑलमोस्ट आपल्या बाप्पानी जे काही त्याचं रूप घेतलंय किंवा जे काही काम होत होतं ते कितपत झालंय किंवा काय, तर त्या प्रत्येक कामाच्या मागे एक कोणी ना कोण असतो. तसं डायमंड आर्टिस्ट किंवा जे काही डायमंड वर्क होतं मूर्तीला ते केलेलं आहे या दोघांनी म्हणजेच आपला योगेश दादा आणि आकाश दादा. तर दादा, तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना 2 शब्द काय सांगाल की यंदा तुझं दुसरं वर्ष आहे आणि ऍज युजल अरुण दादाकडे तू काम करतोय डायमंड वर्कचं. तर दादाबद्दल तू 2 शब्द काय सांगतो? दादा तर हा आमच्यासाठी एक म्हणतो ना आमचा आमच्या मागे हात आहे त्याचा खूप. कारण दादाच्या पुढे आम्ही जाऊ नाही शकतो. तर हा दादा आम्हाला एवढा आणला, आम्हाला वरपर्यंत आणलाय त्या दादाने आणलाय. दादाच्या पुढे आम्ही कुठे जाऊ नाही शकत. कारण दादा आहे म्हणून आम्ही आहे. कारण दादाकडे मूर्त्यांचं काम आहे. दादा आम्हाला होतो अरे योगेश कुठे आहे, हा चल आज ही मूर्ती करायची ये. आणि या दादामुळेच आम्ही इकडे. आणि दुसरा प्रश्न आता थोड़ा अपन आकाश भाई कडे बोले. आकाश भाई, आपका भी स्वागत है मेरे चैनल पे. तो आप केसरी प्रतिष्ठान जो अपने डायमंड वर्क किया इस साल बप्पा को, नया साल है और अपना नवी मुंबई में सबसे बड़ा माघी गणेश उत्सव है. तो दादा की मूर्ति को डायमंड वर्क कर रहे थे, तो आपको क्या लग रहा था? 2 शब्द क्या बोलोगे? दादा की मूर्ति करना बोले तो एक मतलब एक अलग ही हो जाता है थीम. मतलब कि दादा ने क्या कॉन्सेप्ट दिया है, तो कॉन्सेप्ट देखते हुए डायमंड हमको करना पड़ता है उसमें कि उसमें पीछे बैकग्राउंड में क्या है, मूर्ति का क्या मतलब पोज है, तो उसको कैसा सूट करेगा वो मतलब अच्छा लगेगा, सब कुछ देखना पड़ता है. फिर उसके बाद उस हिसाब से हम लोग माइंड के हिसाब से फिर अपना काम करते हैं. और फिर एक बार अपना दादा को पूछते हैं कि मतलब ये दिख रहा है कि नहीं बराबर. एक बार कि मतलब हम लोग कर तो रहे हैं, लेकिन एक बार उनका भी पूछना अपना काम रहता है कि पूछना है कि बराबर है कि नहीं. क्योंकि उन्होंने मूर्ति में बहुत मेहनत करते हैं कि हर चीज देखते हैं, तो उस हिसाब से पूरा दिखना चाहिए ना. तो उस हिसाब से हम लोग काम करते हैं पूरा. ओके. तर योगेश दादा, तिसरा प्रश्न असा की यंदा नवीन वर्षाच्या निमित्ताने की दादाची ही पहिलीच नवीन बॉडी आहे यंदा यावर्षी. आणि दादाचा सिग्नेचर फेस म्हणजे आपल्या सर्वांना माहितच माहितीच आहे, आहे. परेलचा महाराजा. आणि अगदी तोच चेहरा या बाप्पाला सुद्धा आहे म्हणजे आपल्या केसरी प्रतिष्ठानला. तर त्या एवढ्या मोठ्या भव्य चेहऱ्याला जेव्हा तू डायमंड वर्क करतो, जे मुकुटला केलं आणि ते तुम्ही सर्वांनी बघतच असाल, तर त्याबद्दल तू आजच्या दिवसाबद्दल काय सांगतो? म्हणजे आज तुझं काय विचार, कल्पना काय होती थोडक्यात करताना? कल्पना म्हणजे लई काहीतरी होती. म्हणजे आज केला म्हणजे ते मला होता म्हणजे एक चॅलेंजच होतं. तर आज परेलचा महाराजा हा तो माझा मित्रच करतो. म्हणजे त्याच्यात ह्यावरती मिळवलं की या टायमाला काहीतरी वेगळंच काहीतरी करायचं. या टायमाला मीच केलेला या गणपतीला केसरी प्रतिष्ठान हा माझा सेकंड गणपती. गेल्या वर्षी पहिला वरती होता, फर्स्ट टाइम होता, हा माझा सेकंड टाइम. तर दादा, आता जसं या वर्षी माही गणेश उत्सव म्हणजे नवीन वर्षानिमित्ताने तू यंदा वाटतं 2 नामांकित जे मंडळ आहेत म्हणजे एक तर ठाण्याचं इच्छापूर्ती आणि केसरी प्रतिष्ठान. तर तू दोन्ही डायमंड वर्क वगैरे बरं काही केलंयस गणपतीला. तर आता हळूहळू मागे म्हणजे संपणार आणि चतुर्थी येणार, त्याबद्दल तू काय सांगशील? काय विचार वगैरे आता केलेस? खूप प्रयत्न आहे. म्हणजे नवीन नवीन डिझाईन पण चाललाय विचार की जसे जे मंडळ येतील, जसे जे मूर्ती असतील, जसा दादा मूर्त्या बनवणार त्या हिशोबाने म्हणजे त्याला डिझाईन असेल की कुठच्या फेसमध्ये असतील या कुठच्या कॉन्सेप्ट मध्ये असतील, त्या हिशोबाने आम्ही लोकांनी प्लॅनिंग केलेलं आहे पुढचं की असे म्हणजे डायमंडचे कामं करायची. ओके. तर आता माझ्याकडून आणि आमच्या सगळ्या व्ह्युअर्स कडून तुम्हाला दोघांना पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप खूप एकदम असं अभिनंदन आणि असं मस्तच काम करत जावा दादा. आणि खरंच खूप धन्यवाद तुम्हाला दोघांना. थोडा वेळ काढून आमच्यासाठी काढलात आणि व्ह्युअर्सला 2 शब्द सांगितले. कारण मोस्ट ऑफ लोकांना माहित नसतं की डायमंड वर्क करणारे कोण असतात किंवा कारण कसं अख्ख्या मूर्तीमध्ये तिला साकारण्यामध्ये एक बोलायला तर एक अजून एक म्हणतो, कारण दादा हा मूर्ती करायला बरोबर हा दादा सर्वांना घेऊन चालतो. हा ते आहे. कारण दादाचा स्वभाव असा आहे ना की दादा कोणाला कुठे कमी नाही देत. बरोबर. की कोणा ना कोणा मराठी मुलं पण खूप मागेच आहे. कारण तो या सिस्टममध्ये नाहीच आहे. दादाने त्या टायमाला मी एका ब्लॉग मध्ये बोललेलं आहे की मराठी मुलांना आले होते. आम्ही तर अजूनही देतो. आम्ही ह्या डायमंडच्या ह्याच्यामध्ये
आता आम्ही नानवलं, मला 15 वर्ष झाली त्या डायमंडच्या कामात, आणि दादाकडे हा माझा 3रा वर्ष आहे काम करा. मला ते चांगलं वाटतं. दादा मुलांना खूप म्हणजे जे येतात पोरं युट्यूबर असे लोक, त्यांना चान्स देतो दादा. बरोबर. की दादाचा स्वभाव एवढा आहे की दादाकडे गेल्यानंतर असं वाटतं की नाही घरी नाही जायचं, आज इथेच राहायचं. मला बरं वाटतं. तर तसंच खरं खूप आपलं आभार, तुम्ही वेळात वेळ काढून 2 शब्द विवाद शेअर केल्याबद्दल. तर असेच पुन्हा दादा भेटत जाऊ आणि थोडे गंमत वगैरे करत जाऊ. तोपर्यंत आता आपण थोडस पुढे पप्पाकडे वळूया. तर चला. हे डायलॉग माझं आहे. हे लोखंड आपण आहे ना, भर दे रे, फरशी नीचे दे. ईशान कसं वाटतंय? तेजस कसं वाटतंय? मजा येते? तर आता वाजलेले आहेत 3:30. काल या टायमाला आम्ही निघालेलो, मी आणि तुमच्या सर्वांचा लाडका म्हणजे ईशान. हॅलो. पण आता अजून पण थोडंसं काम बाकी आहे. धोतर वगैरे नेसवणं चाललंय. डायमंड वर्क झालं, पप्पाची आखणी झालेली आहे, त्याच्यानंतर पाठची प्रबाळ वगैरे लावून झालेली आहे. आता चालू आहे म्हणजे आपलं बप्पाचं धोतरचं काम, म्हणजे 16 ज्याला आपण बोलतो, 16 आणि पंच जे काही असतं, बप्पा शॉल वगैरे घेतो ते. तर आता ईशान तू काय म्हणशील, तुझा कसा अनुभव आहे? खूप क्रेझी एक्सपिरियन्स येतं. मी यश घागला खूप जसं मनाने थँक्यू बोलीन, त्याच्यामुळे मी आज इथे आलो. आणि माझं जे मी ज्यांना टी व्हीवरती बघायचो, मोबाईलवर बघायचो, ज्या पॉडकास्ट बघायचो, त्यांच्यासोबत आज उठणं बसणं करतोय. थँक्यू यश, तुला खूप थँक्यू बोलतो मी. फॅन फॉलोइंग गाईज, फॅन फॉलोइंग, क्रेझी फॅन फॉलोइंग. आता वाजले आहेत, आता किती वाजले, आता किती 4 तर ऑलमोस्ट वाजलेले आहेत. आता फक्त दादाची बाईट्स बाकी आहेत, बाकी सगळं झालेलं आहे. आता बऱ्यापैकी सर्व काही आमचं मोस्ट ऑफ शूट झालंय आणि आता दादाचे बाईट्स बाकी आहेत आणि मग माझा शेवटचा. मला कसं वाटलं केसरी प्रतिष्ठान या मंडळामध्ये येऊन आणि नवीन वर्षाची सुरुवात अशी काहीतरी मी केली आहे. आणि आता आपला लाडका मित्र तेजस आत आहे, त्याचा अजून शॉट असे आडवे इथून तिथून काय ना काय घेणं त्याचं चाललंय. तर बघू आता. आणि दुसरा मित्र आपला ओमकार भाऊ, जो तेजस बरोबर माझ्यासोबत आज आलेला आहे, तो बिचारा बसलाय, तुम्ही बघू शकता तिकडे. ओमकार कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. काय बोलतो खरं? तर आता आपण पुढे वळूया. तर आज मी ते एकटा नाही आलेलो आणि आज माझ्यासोबत आलाय माझा अगदी शाळेचा खास मित्र म्हणजे तेजस लिंगायत. तर तेजस, तुझं स्वागत आहे माझ्या यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर तू व्ह्यूअर्सना काय सांगशील? तुझा आज हा पहिलाच अनुभव, कारण आजपर्यंत तू आगमन सोहळा बघितले असशील, व्हिजिट केली असशील, बऱ्यापैकी मोठ्या मंडळात गेला असशील, पण त्या आगमनच्या आधीची जी काही तयारी असते किंवा बप्पा तयार कसा होतो, तो स्वतःचा जे काही भव्य असा आकार घेतोय, ते तू आज पहिल्यांदा अनुभव केला. तर त्याबद्दल तू काय सांगशील? लय बरं वाटलं. एक वेगळाच अनुभव आहे. अनुभव सगळ्यांनी घेतलाच पाहिजे. आणि खूप मज्जा आली. म्हणजे बघताना बाप्पाला तयार होताना खूप बरं वाटतं. आणि मेन म्हणजे आजपर्यंत तू अरुण दत्ते हे नाव ऐकलं असेल किंवा रील्समध्ये बघितलं असेल दादाला. दादाचे पॉडकास्ट आहेत मोठे,
ते बघितलं. पण आज दादाशी साक्षात भेटून समोर गंमत विगमत कसं वाटतंय तुला? वाटतंय दादा फुल एकदम चिल आहे, काही टेन्शन नाही, दादा फुल एकदम चिल मध्ये. आणि काय आता असं- वाजलेले आहेत 4 आणि ते थंडी किती आहे तेजस ते पण सांग. थंडी तर लय आहे भाई, शेकोटी जाळली तिकडे. तर आता आपण आज जाऊ बाप्पाच्या इथे, बघू दादा वगैरे काय करतोय. आपले सुप्रसिद्ध मूर्तिकार सध्या शेकोटी घेत आहेत. थंडी खूप जास्त लागली दादाला आपल्या. गोटी 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 गोटी. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजेच अरुण दत्ते, म्हणजेच आपला लाडका दादा, ज्यांनी यंदा आपल्या नवी मुंबई भागात देखील खूप वेगळं नाव कमवणार आहे. कारण यंदा केसरी प्रतिष्ठानचं 3रं वर्ष होतं आणि दादाकडे यंदा 2रं वर्ष होतं. तर दादानी जे केसरी प्रतिष्ठानच्या आपल्या लाडक्या बाप्पाला जे स्वरूप दिलंय, म्हणजे जे साकारलंय, ते तुम्ही बघू शकता. पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आणि आता आपण दादाकडून जाणून घेऊ. दादा, पहिला म्हणजे तुझे स्वागत आहे आमच्या यश नाग ब्लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये. धन्यवाद. तर तू व्ह्युअर्सना काय सांगशील की यंदाची ही जी कल्पना होती केसरी प्रतिष्ठानच्या ज्या मंडळाला जे काही तू स्वरूप दिलंय बाप्पाचं, त्याबद्दल तू काय सांगशील? हा स्वरूप एक वेगळ्या प्रकारचं आहे आणि आपण प्रामाणिकपणे नेहमी गणपती बघत असतो की एक साध्या पद्धतीमध्ये आहे. तर तुम्ही जाणेकरून आपण जे काही ह्याच्यामध्ये जे रूप घेतलंय गणपतीचं, एक कदाचित तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल आणि मूर्तीमध्ये बघितलं की मला माहीत नाहीये, पण मी एक मूर्तीमध्ये ते आणण्याचा प्रयत्न केलाय आणि एक वेगळ्या पद्धतीमध्ये केलं की जेणेकरून काहीतरी नवीन बघायला मिळेल आणि सगळ्या देवतांचे दर्शन एकसाथ मिळतील आपल्याला. गणपती आणि अजून बऱ्याचशा मूर्त्या आहेत, ते तुम्हाला पूर्ण फोटो बघितल्याच्या नंतर आणि नक्कीच तुम्ही या गणपतीचं दर्शन घ्या. त्यावेळी तुम्हाला कळेल की हे गणपतीच्या सोबत अजून कुठल्या मूर्त्या आहेत आणि कशा पद्धतीमध्ये. खूप चांगल्या रीतीने काम झालंय आणि मंडळाही आवडलंय, आम्हालाही आवडलंय, दादांना आवडलंय आणि नक्कीच अख्ख्या महाराष्ट्राला आवडेल. की नक्कीच माझी आशा करतो की मूर्ती कशी असेल हे तुम्ही मला नक्कीच सांगा. तुम्हाला कशी किती आवडली तेही सांगा. तुम्ही नक्की कमेंट सुद्धा करा. कारण जेवढं दादाचं नाव आपल्या मुंबई भागात प्रसिद्ध झालंय तसं नवी मुंबई सुद्धा झालेलं आहे आणि होणारच आहे. पण दादा, तुझं असं काय, जसं मुंबईमध्ये झालंय, नवी मुंबई पण आता सुरुवात केली. कारण नवीन वर्ष होतं, पहिलाच महिना आणि मागे गणेशोत्सवाची सुरुवात, आणि ती सुरुवात तू काहीतरी वेगळी साकारलीस. कारण तुझी नेमकी ओळख म्हणजे परेलचा महाराजा, ज्याला गेल्या वर्षी तुला बॅलेन्सिंग किंग असं म्हटलं गेलेलं आहे. तर तो फेस प्रत्येक भक्तगण आपल्या मुंबई किंवा लालबाग परळ भागातला किंवा ऑल ओव्हर कुठेही तो फेस मिस करतायत. कारण चतुर्थीपर्यंत पण त्यांना माहित नाही की तो फेस त्यांना कुठे आणि कुठे भेटणार आहे बघायला. त्याबद्दल तू काय सांगशील? मी कधी फेमस होण्यासाठी गणपती कधी बनवले नाहीये ना. मी बॅलेन्सिंग किंग आहे. लोकांनी नावं ठेवली आहेत, लोकांनी एक पदवी दिली, पण आपण काम करत असतो सातत्याने. आपण आपली मेहनत चालू ठेवतो आणि राहिला प्रश्न फेमसचा, आपण जसे गणपती चांगले करतो, त्या गणपती लोकांना जसे आवडतात, तर लोक तेवढं प्रेम देतात, आदर देतात आणि त्याच्यामुळे ते आपलं नाव रूपांतराला येतो आणि लोकांच्या मनामनात तो आपलं नाव निर्माण होऊन जातो. त्याच्यामुळे फेमस असं काही बोलता येत नाही. पण लोकांसाठी काही असू दे, माझ्यासाठी एक मी छोटासा मूर्तिकार आहे आणि बॅलेन्सिंग असं काही नाही. बरेच लोक करतात, बरेच मूर्तिकार करतात आणि मी पण एक छोटासा प्रयत्न केला परेलचा महाराजाचा आणि तो चांगला नावारूपाला आला आणि जी मेहनत होती ती सफल झाली. आणि राहिला प्रश्नात तो जो चेहरा आहे गणपतीचा, पराचा महाराजाचा चेहरा आहे, तोच गणपती, तोच चेहरा थोड्या नवीन पद्धतीमध्ये नवीन काम करून चांगल्या पद्धतीमध्ये 2026 मध्ये पहिल्यांदाच ही मूर्ती उभारली आहे. तर नक्कीच तुम्ही बघाल, तोच चेहरा आहे, तेच बॉडी संकल्पना आहे. फक्त गणपतीची पोझिशन चेंज आहे,
एक चांगला काहीतरी नवीन कॅरेक्टर आहे आणि देवस्थान आहे. तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल. एक आता छोटासा प्रश्न तुला अजून एक विचारू की तुझा जो सिग्नेचर फेस आहे त्या फेसची दादा तू किंमत काय सांगशील, पण ती पैशांमध्ये नाही तर तुझ्या शब्दांमध्ये. किंमत म्हणजे प्रत्येकाला एक आपलं स्वतःच एक वर्चस्व असतं की प्रत्येकाची ओळख असते की हा माझा सिग्नेचर फेस आहे, माझा हा face आहे. तर माझी जी ओळख आहे ती ह्या चेहऱ्याची आहे. मोठे कान, मोठे डोळे, ही माझी फेसची ओळख आहे. बाकी मी कुठला असा डायलॉग मारू शकत नाही की हे असं आणि हे तसं. तर माझ्यासाठी तो गणपती आहे, माझ्यासाठी तो बाप्पा आहे आणि माझा तो जीव की प्राण आहे. तर तुम्ही सर्वांनी आता ऐकलंच असेल, दादानी वेळात वेळ काढून आपल्याशी 2 शब्द देखील आपल्याशी शेअर केलेले आहेत. तर आता आपण थोडंसं पुढे वळूया. दादा खरंच खूप धन्यवाद तू वेळात वेळ काढून 2 शब्द बोलल्याबद्दल. आता सकाळचे 5:15 वाजलेत आणि सगळ्यांना घरी यायची घाई आहे आणि शेवटचं आपलं काम आता इथे संपलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण टीमनी खूप मेहनत केली ह्या गणपतीवरती. माझ्या कारखान्यापासून ते इथे मंडळापर्यंत प्रत्येकाचं हातभार लागलाय. माझे कारागीर, माझे वर्कर, पेंटर, आर्टिस्ट, मंडळातली सहकार्य, बरं इथे मान्यवर इकडचे मित्र आहेत, नवी मुंबईतले मूर्तिकार आहेत. त्यांनी सगळ्यांनी इथे खूप सारी मेहनत घेतली आहे. धोतर टाकणारे आहेत, डायमंड करणारे आहेत, ब्लॉगर्स आहेत, म्हणजे अशी खूप काही प्रत्येक जण आहे, मंडळातले सगळे पदाधिकारी आहेत. प्रत्येकाने ह्या गणपतीवरती खूप मेहनत केली आहे आणि खरंच ही मूर्ती खूप चांगल्या सुंदर रीतीने बनली आहे. मला तरी वाटतं की माझ्यासाठी खूप सुंदर मूर्ती या वर्षाची. आता पुढे अजून किती बाप्पा घडवून घेईल हे बाप्पाला माहिती आहे, पण ह्या वर्षी सुरुवातीची पहिली मूर्ती खूप सुंदर पद्धतीत झालेली आहे आणि सगळ्यांची मेहनत सफल होणार आहे आणि झालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला एफर्ट चांगले दिलाय, प्रत्येकाने आपला रिझल्ट चांगला दिलाय, प्रत्येकाने आपली मेहनतचं फळ खूप चांगल्या पद्धतीने केले. आता नक्कीच तुम्हाला ते किती आवडेल किती नाही ते तुम्हीच आम्हाला सांगा आणि आमच्या कामाची किती तुम्हाला प्रेम आहे आणि किती किंमत होईल या कुठल्या प्रकारे तुम्ही त्याचा विचार करू शकता त्या कामाचं तुम्ही नक्कीच ठरवा. कारण आता आपण इथे हा ब्लॉग आता आपण इथे एंड करूया. कारण जो आपला कॉन्सेप्ट होता म्हणजे अख्खं मेकिंग केसरी प्रतिष्ठानचं, ते आपल्या लाडक्या बाप्पाचं ज्यांनी केलेलं आहे म्हणजे सुप्रसिद्ध मूर्तिकार आपले अरुण दादा. तर आता आपण इथे ब्लॉग हा एंड करतोय. असेच भेटत जाऊ छोट्या मोठ्या ब्लॉग्स मध्ये. तोपर्यंत दादा भेटू. जय गणेश. तर आता आपली इथे वेळ संपलेली आहे. म्हणजे आपला जे मागी गणेश उत्सवाचा जो केसरी प्रतिष्ठानचा जो बाप्पा होता, आज त्याचा मेकिंगचा ब्लॉग इथे आता आपण संपवतोय. आणि नक्की पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल कारण खूप वेगळा ब्लॉग होता हा. नुकताच आखणीचा नाही तर पूर्ण मेकिंग आहे यामध्ये. आणि आय होप तुम्ही सर्वांनी हा ब्लॉग खूप आवर्जून बघितला असेल कारण ह्यामध्ये तुमचे आणि माझा देखील म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणजे अरुण दत्ते दादानी ही मूर्ती साकारली आहे. आणि ह्या मूर्तीला म्हणजे केसरी प्रतिष्ठानला त्यांनी यंदा त्याचा दादाचा जो सिग्नेचर फेस आहे परेलचा महाराजाचा तो दिलेला आहे. तर अजून काय बोलणार. त्याचबरोबर तुम्ही नक्की हे चॅनल नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा केसरी प्रतिष्ठानचा विजय असो, गणपती बाप्पा मोरया. भेटू.